आणि पुणे जिल्ह्यामध्ये आज हेलिकॉप्टर दुर्घटना घडली। एक हेलिकॉप्टर कोसळलं मुळशी तालुक्यातल्या कोंडावळे गावाजवळ। या अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे कॅप्टन आनंद हे जखमी झाले। प्रवासी होते या हेलिकॉप्टरमध्ये अमरदीप सिंग आणि एसपी राम, तेही या घटनेमध्ये जखमी झालेत, पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला निघालं होतं। जुहूमधून हे हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं होतं, मात्र पुण्याजवळ या हेलिकॉप्टरला अपघात झाला। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी या अपघातासंदर्भातली आणखी माहिती आपल्यापर्यंत देतील। राहुल, पुण्यापासून 32 किलोमीटर अंतरावरती मुळशी तालुक्यातलं हे गाव आहे कोंडावळे। आता माहिती जी मिळते आहे त्यानुसार जुहूवरून हैदराबादच्या दिशेला ज्यावेळेला हे विमान जात होतं त्यावेळेला त्या विमानाच्या वैमानिकाला, जे वैमानिक आणि को पायलट आहेत आणि इतर 2 प्रवासी जे अभियंते आहेत, त्या कॅप्टनच्या असं लक्षात आलं की पाऊस अधिक आहे, वारा फार वेगवान आहे, तर ते लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते। आणि जेव्हा ते लँडिंग करत होते त्यावेळेला त्या चॉपरची पाती ही झाडाला आदळली आणि त्यामुळे हे चॉपर क्रॅश झालं। क्रॅश झाल्यानंतर आत्ताची जी दृश्य आपण बघतो त्या पद्धतीनं चॉपरचं नुकसान झालं। हे 4 जण जखमी झाले, परंतु सुदैवाने तिथे जे ग्रामस्थ होते, ज्या ग्रामस्थांनी हे चॉपर पडत असतानाची दृश्य रेकॉर्ड केली, तीच मंडळी तातडीने तिथे पळत गेली आणि तिथे जाऊन त्यांनी या जखमी असलेल्या को पायलट आणि इतर अभियंत्यांना मदत केली। तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आले। सुदैवाने कविता, एरवी जे घडतं की चॉपरचा अपघात घडला की तातडीनं इंधनामुळं चॉपर पेट घेतं, पण बहुधा पाऊस आणि तेवढ्या पद्धतीची सेव्हिरिटी नसल्यामुळं ह्या चॉपरनी आग लागली नाही या चॉपरला, म्हणून हे 4 जण ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर नाहीये, परंतु चॉपरची मात्र अवस्था ही अत्यंत, चॉपरचं नुकसान झालंय, पण ही बाब तुम्ही जी सांगितली ती अत्यंत समाधानाची। कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कुणालाही गंभीर दुखापत, इतका मोठा अपघात घडूनही झालेली नाहीये। ग्रामस्थांच्या सतर्कतेचं हे यश म्हणावं लागेल बऱ्याच अंशी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राहुल। मुंबईहून हैदराबादला त्यांच्या कंपनी राईडसाठी चालले होते। इथं मुळशी तालुक्यामध्ये आल्यानंतर आपल्याकडं कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि वातावरणातील खराबीमुळं त्याला पायलटच्या लक्षात आलं की सेफ लँडिंग करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु लँडिंग करत असताना सलगचं हेलिकॉप्टर झाडावर आदळलं आणि त्यानंतर खाली जमिनीवर कोसळून क्रॅश झालेलं आहे। यामध्ये पायलटला किरकोळ जखमा झालेल्या आहेत, बाकीचे 2 इस्मांना थोडा मार लागलेला आहे आणि एक इंजिनियर व्यवस्थित आहेत। जखमींना सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील औषधोपचारासाठी भरती केलेलं आहे आणि दोघांना पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधोपचारासाठी पाठवलेलं आहे।